नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे भूमीने आता ॲडव्होकेट भानुशाली यांच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण तो निर्णय तिने स्वतःच्या मर्जीने काही घेतलेला नसतो. वेदांगी आणि आकाशच्या सुखी नात्यासाठी तिने हा घेतलेला निर्णय असतो आणि त्याचबरोबर वेदांगीने सुद्धा तिला सांगितलेलं असतं की तुझ्यामुळे आमच्या रिलेशनशिपमध्ये खूपच जास्त प्रॉब्लेम होत आहेत. तेव्हा तू आता एक काम कर, माझी इन्सिक्युरिटी कमी करायची असेल तर तू सुद्धा कुणाबरोबर तरी लग्न कर, असं वेदांगी म्हणालेली असते. म्हणून आता इथे भूमीने लग्नाचा निर्णय घेतलेला असतो. त्याचबरोबर इथे ॲडव्होकेट भानुशाली यांनी आता भूमीला नोकरीसुद्धा सोडायला सांगितलेली असते. तेव्हा भूमी आपले कपडे वगैरे घ्यायला आलेली असते. तिचं काही सामान इथे महाजनांच्या घरी राहिलेलं असतं आणि त्याचबरोबर सगळ्यांना रीतसर बाय करूनच ती आता घर सोडणार असते. तेव्हा भूमी आता महाजनांच्या घरी पॅकिंग वगैरे करत असताना आकाश तिथे येतो आणि आकाश भूमीला म्हणतो की भूमी, तू लग्नाला होकार असा अचानक कसा काय दिलास? आपण दोघंजणं तर फ्रेंड होतो ना, मग तू मला सांगितलं का नाहीस की ॲडव्होकेट भानुशाली तुला आवडतात म्हणून? तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू हे काय बोलतोयस? मी कधी म्हणाले की ॲडव्होकेट भानुशाली मला आवडतात म्हणून? तेव्हा आकाश म्हणतो, मग तू त्यांच्याबरोबर लग्नाला होकार का दिलास? तेव्हा भूमी म्हणते, मी होकार दिला कारण माझ्या आई आणि बाबांचं असं म्हणणं आहे की मी त्यांच्याबरोबर लग्न करावं. तेव्हा आकाश म्हणतो, तुझ्या बाबांचं म्हणणं आहे म्हणजे तुझे बाबा तुला स्वतःहून म्हणाले का की त्यांच्याशी लग्न कर म्हणून? तेव्हा भूमी म्हणते, नाही बाबा स्वतःहून तर नाही म्हणाले, पण आईला बोलायचे की भूमी करून होकार मिळव म्हणून तर मी लग्नासाठी होकार दिलाय. आणि तसंही माझ्यामुळे तुझ्या आणि वेदांगीमध्ये सुद्धा खूप जास्त गैरसमज निर्माण होत आहेत आणि म्हणूनच मी आता लग्नाला होकार दिलाय. तू आता वेदांगीबरोबर साखरपुडा कर आणि तिच्याबरोबर लग्न करून सुखाचा संसार कर. मी सुद्धा ॲडव्होकेट भानुशाली यांच्याबरोबर लग्न करते. तेव्हा इथे वेदांगीबरोबर सुखाने संसार कर असं म्हणाल्यानंतर आकाश म्हणत असतो की भूमी, तुला वेदांगी काही बोलली आहे का? तेव्हा भूमी म्हणते, नाही मला वेदांगी काहीसुद्धा बोललेली नाही आहे. पण आता भूमी घर सोडत असताना आकाशला फार वाईट वाटतं आणि आकाश म्हणत असतो की भूमी, तू जरी लग्न केलंस तरीसुद्धा इथे काम केलंस तर काही बिघडणार आहे का? किंवा अजून तुझं लग्न झालेलं तर नाही आहे ना, थोडे दिवस अजून इथे काम कर. तेव्हा इथे भूमी म्हणते, कशाला मी इथे काम करू? माझ्या होणाऱ्या नवऱ्याने मला सांगितलं ही नोकरी सोडायला. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, पण मी तुझा मित्र आहे ना, मी अजून पूर्णपणे बरासुद्धा झालेलो नाही आहे. तू बघतेस ना माझा पाय अजूनही दुखतोय आणि तू मला ब्रेकफास्ट आणून देतेस, माझ्या जेवणाच्या वेळा तुला माहिती आहेत, औषधं वगैरे सगळं काही तुलाच माहिती आहे. मग माझी काळजी कोण घेणार? तुझ्यासारखी माझी काळजी कोण घेणार आहे सांग बरं? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आता वेदांगी आहे ना तुझी काळजी घ्यायला. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आणि तू माझी मैत्रीण आहेस ना? तेव्हा भूमी म्हणते, बरं ठीक आहे आकाश, आता मी निघते, माझा होणारा नवरा माझी वाट बघत असेल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आणि भूमी, मित्र महत्त्वाचा नाही आहे का? तेव्हा इथे भूमी म्हणते की मित्रसुद्धा महत्त्वाचा आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, मग का जातेस तू मला सोडून? तेव्हा भूमी म्हणते की इथे थांबण्यासाठी तुझं आणि माझं नातं तरी काय आहे रे आकाश? मी कोण लागते तुझी? तेव्हा इथे आकाश आता आपल्या मनामध्ये म्हणत असतो की भूमी, तू माझी बायको आहेस, आपलं जन्मोजन्मीचं नातं आहे. पण तुला आता काही आठवत नाही आहे तर तो भानुशाली त्याचा गैरफायदा घेतोय आणि माझ्या बायकोबरोबर लग्न करतोय. पण मी हे असं अजिबात होऊ देणार नाही आहे. असं वाटते की तुला आत्ताच सगळं खरं सांगावं, पण मला माझी भूमी महत्त्वाची आहे. तेव्हा इथे तुझ्या जीवाशी मी नाही खेळू शकत. इथे आता आकाश म्हणत असतो, माझ्या स्वार्थासाठी मी भूमीच्या जीवाशी नाही खेळू शकत आणि म्हणूनच तो सत्य तिला सांगत नाही आणि म्हणतो की भूमी, तू माझ्यासाठी खूप काही आहेस, मी तुला आता ते शब्दात नाही सांगू शकत. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, मी आता जाते, आणि ती आता घर सोडून जायला निघते. तेव्हा ती सगळ्यांना रिसर बाय म्हणून तिथून निघून जाते. तर आता दुसऱ्या दिवशी आलेली असते वटपौर्णिमा. तेव्हा इथे सगळ्या बायकांनी वटपौर्णिमेचा उपवाससुद्धा केलेला असतो, जेणेकरून 7 जन्म तोच नवरा मिळावा म्हणून. तेव्हा इथे आकाशला सुद्धा तो उपवास करायचा असतो. तो म्हणत असतो की मला सुद्धा 7 जन्म माझी भूमीच मला बायको म्हणून हवी आहे. तेव्हा इथे आता सगळ्यांनी उपवास केलेला असतो. त्याच पद्धतीने आता आकाशसुद्धा उपवास करतो. तेव्हा इथे आकाश आता त्या ठिकाणी येतो जिथे बायका वड पूजण्यासाठी येतात. तेव्हा आकाश आता सर्व बायकांना पूजा करताना बघतो आणि तो सुद्धा आता वडाची पूजा करतो. आणि जेव्हा फेरे घेत असतो तेव्हा आकाश म्हणत असतो की मला माझी भूमी 7 जन्म बायको म्हणून हवी आहे, जन्मोजन्मी तीच माझी बायको व्हायला हवी आहे, असं मागणं तो मागत असतो. तेव्हा इथे आता 7 फेरे घेत असताना
तिथे पूजा करण्यासाठी महाजनांच्या कुटुंबातील सगळेजण आलेलेच असतात, पण त्याचबरोबर इथे भूमीला सुद्धा इन्व्हाइट केलेलं असतं. तेव्हा तिथे आकाश आता फेरे घेत असताना भूमी गाडीतून उतरते आणि तिथे आकाशकडे बघत उभी राहिलेली असते. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली आपलं काम करण्यासाठी जरा बाजूला गेलेले असतात. त्यांना महत्त्वाचा एक कॉल आलेला असतो. तेव्हा इथे आकाश आता फेरे घेत असतो आणि भूमीला आयुष्यभरासाठी मागत असतो. तेव्हा इथे भूमी आश्चर्याने आकाशकडे बघत असते आणि ती म्हणते की आकाश वेदांगीसाठी वाटतं उपास करतोय आणि वटपौर्णिमेची पूजासुद्धा करतोय. तेव्हा इथे आकाश आता पूजा करून खाली उतरतो. तेव्हा इथे भूमीला त्याचा धक्का लागतो आणि तो लगेचच भूमीला पकडतो. तेव्हा तिथे लहान मुलं जी असतात ती त्यांच्या गोल गोल आता दोरा गुंडाळतात. तेव्हा इथे दोघंजण एकत्रच आता बांधले गेलेले असतात. तेव्हा तिथे ॲडव्होकेट भानुशाली येतात आणि जोरात भूमीला ओरडतात. तेव्हा भूमी आणि आकाश दोघंजण एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. एकमेकांच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे ते बुडून गेलेले असतात. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली जोरात तिला भूमी अशी हाक मारतात आणि म्हणतात, काय चाललंय हे? तेव्हा इथे त्यांच्या गोल गोल आता पूर्ण इथे दोरा गुंडाळलेला असतो. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली आता रागानेच ते दोरे तोडून टाकतात आणि म्हणतात की आताच्या आता भूमी इथून जा. तेव्हा इथे भूमीवरती आता ॲडव्होकेट भानुशाली खूपच जास्त ओरडतात. हे आकाशला अजिबात आवडत नाही. तेव्हा तिथे मानसी, पौर्णिमा घरातले बरेच जण असतात. ते सुद्धा आकाशचं बोलणं आणि ॲडव्होकेट भानुशाली यांचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा भूमी आता बाजूला गेल्यानंतर इथे भानुशाली म्हणत असतात की भूमी माझी होणारी बायको आहे, तिच्याबरोबर असं वागताना लाज नाही वाटत? तेव्हा आकाश त्याला म्हणतो की भूमी तुझी होणारी बायको आहे, भूमी माझी बायको आहे, कळलं का तुला? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की माझ्या भूमीची स्मृती गेली आहे, त्याचा तू फायदा घेतोयस का? तुझ्यासारखा नीच माणूस मी आत्तापर्यंत बघितलेला नाही आहे. तुला चांगलंच माहिती आहे की भूमीचं माझ्यावरती किती प्रेम आहे आणि माझंसुद्धा भूमीवरती किती प्रेम आहे ते. माझ्या बायकोला सगळं आठवावं यासाठी मी इतके प्रयत्न करतोय आणि तिचं लग्न माझ्याशी झालेलं असतानासुद्धा तू फसवून तिच्याबरोबर लग्न करतोयस. तिच्या मेडिकल कंडिशनचा गैरफायदा घेतोयस आणि तिच्याबरोबर लग्न करायचं आहे तुला. लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नालायक माणसा, अरे लग्न झाल्यानंतर तिला जर माझे आणि तिचे क्षण आठवले, जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हाचे क्षण आठवले, तर मग काय करणार आहेस तू? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की वेळ आली ना तर मी माझ्या भूमीला सगळं सत्य सांगेन, कळलं ना तुला? तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात, तेवढी हिंमत आहे का? डॉक्टरांनी काय सांगितलं लक्षात आहे ना? तेव्हा आकाश म्हणतो, धमकी कुणाला देतोयस तू? तुझ्यासारख्या नीच माणसाबरोबर तिचं लग्न मी कधीच होऊ देणार नाही आहे. वेळ आली ना तर भूमीला आमच्या लग्नाचा अल्बम दाखवेन, तिला आमच्या लग्नाबद्दल सुद्धा सांगेन, पण तुझ्याबरोबर माझ्या भूमीचं कधीही लग्न होऊ देणार नाही, कळलं तुला? तेव्हा इथे आता आकाशने ॲडव्होकेट भानुशाली याची चांगलीच इज्जत काढलेली असते. तर इथे आता मनापासून आकाशने भूमीसाठी हा व्रत ठेवलेला असतो. तिच्यासाठी वडाची पूजा केलेली असते. 7 जन्म भूमी बायको मिळावी यासाठी त्याने उपवास केलेला असतो, तो सुद्धा निर्जली. तेव्हा इथे भूमीला वाटत असतं की वेदांगीसाठी उपवास केला आहे, पण आकाशने भूमीसाठी ही पूजा केलेली असते, निर्जला उपवास ठेवलेला असतो. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली आता आकाशचं बोलणं ऐकून थक्क होऊन गेलेले असतात. तेव्हा भानुशाली म्हणत असतो की आकाश, ती जरी तुझी बायको असली ना तरीसुद्धा तिला आता काही आठवत नाही आहे, ती आता माझी बायको होणार आहे, कळलं ना तुला? तेव्हा इथे आकाश म्हणतो, अरे ती तुझी बायको होणार आहे पण कशी काय? तू वकील आहेस ना, साधं कळत नाही का तुला? मी तिला डिवोर्स दिलेला नाही आहे, आमचा डिवोर्स कुठे झाला आहे? आणि त्याचबरोबर मी जर तुझ्यावरती कंप्लेंट केली ना तर काय होईल तुला माहिती आहे ना? मेडिकल कंडिशन भूमीची तुला माहिती असून देखील तू जबरदस्तीने तिच्याबरोबर लग्न करतोयस. कोर्टामध्ये खेचायला वेळ लागणार नाही मला. तेव्हा तू लक्षात ठेव तुला कसं वागायचं आहे ते. तू जर तुझं वागणं नाही बदललंस ना तर मग मी काय करायचं ते मी पुढं तुला सांगेनच. मग हा आकाश महाजन काय करू शकतो ना हे कळेलच तुला. तर इथे आकाशने आता ॲडव्होकेट भानुशाली याची कान उघडणी केलेली असते आणि तो भानुशालीला म्हणतो की आता मी वडाची मनापासून पूजासुद्धा केलेली आहे की 7 जन्म भूमीच मला बायको म्हणून हवी आहे आणि ती इच्छासुद्धा माझी पूर्ण होईल. आता इथे आकाशने चांगलंच उत्तर हे भानुशालीला दिलेलं असतं.